आमचा काका बाप सोडला नाही, तेवढं काय 8 वर्षाचा मुलगा देखील सोडला नाही. नको त्या ठिकाणी चेहऱ्याच्या गोळ्या मारल्या आणि आश्रूचा नळकांड्या खोदल्या. त्यांनी जवळपास एमच्या नळकांड्या खोदल्या. त्या सरकारला आणि एसटी पक्षाला त्याचबरोबर हे गृहमंत्र्यांना सर्वप्रथम सर्व समाजांनी उद्याच्या आंदोलनामध्ये गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. सर्वप्रथम त्या ठिकाणी आज जे 60 ते 70 मराठा बांधव आज आगीत आहे, त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळत असेल, आरक्षण तर भेटेल का, आरक्षण तर पुढे राहायचं. 60 ते 70 लोकांवर हल्ला झाला, त्याच्यावर भूमी काढत असेल तर सर्वप्रथम गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे. शेती आपण सर्वप्रथम आपल्या जीवनात पहिली मागणी पाहिजे. त्याचबरोबर जे समाजात नेते म्हणतात छगन भुजबळ, धनंजय मुंडे वडीलवार यांचे देखील पालरेवाट चेक करून त्यांची देखील चौकशी केली पाहिजे. त्या एसपीची कशी ताकद होते की महाबळेश्वर लाठीराज करायचा, लाठीचार्ज करायचा. कारण काय आता मोठा धनी हे देवेंद्र फडणवीस आहे. त्या देवेंद्र फडणवीसला खुर्चीचा खाली होता असेल तर मराठा हिसका दाखवण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या तालुक्यात आपल्या परिसरात किंवा आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावं की बाबा या एसपीचा मोठा धनी जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. आणि मुख्यमंत्री जे मराठा म्हणतात, शेतकरी कोण म्हणतात, त्याला लाभ वाटली पाहिजे. मराठा पूर्णावर मराठा हल्ला होते त्यावेळेस काटापर्यंत मारतात आणि शेतकऱ्यांच्या पूर्वमध्ये त्याला लाभ वाटली पाहिजे. हा समर्पण करून बुलढाणा जिल्ह्यामध्ये शासन आपल्याला म्हणून आज शेतकऱ्याचं व आपल्या समाजाचे लाखो रुपये करोड रुपये कार्यक्रमाला खर्चितात. त्यासाठी आज लाख रुपयाचे आज 20 गाव होताना 35 पुलिस गाडी समाधान केली म्हणतात. त्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी कामगार झाली आहे, समाधान नाही केली. ते काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी मराठा आंदोलन सुरू करण्यासाठी त्या ठिकाणी पुरुषाला मारहाण केली. कारण का पुरुषाला मारहाण केली तर पोलीस चिरती आणि मारती. म्हणून मित्रांनो जे आंदोलन करते आपला बंधू मनोज जरांगे पाटील एका घरामध्ये फोडून जाणार का आपण त्याच्यात पहिल्या 2 किल्ले गेले आहेत आपला मारतील म्हणून. रात्री 12 वाजता जाऊन आमचे सहकारी मित्र आपासून पुढे कर्मचाऱ्या घराच्या बाहेर चालले, पुन्हा आंदोलन बसले आणि सकाळी 9:30 वाजता छत्रपती आणि आम्ही पोहोचलो. तर सर्व गावातले त्यांना तर सांगायचं तर एवढंच आहे. आता बोलायला समर्पण करून त्या सगळ्या सरकारला माझं म्हणणं आहे, इथल्या आमदारांना लोकप्रतिनिधी म्हणणं आहे, ज्यावेळेस समाजात कार्यकर्ते आंदोलन करते त्यावेळेस त्याला पुलिसाच्या माध्यमातून अटक करून मारहाण करायचं हे थांबवा. कारण काय म्हणत नाही कुठे करा किंवा प्रतापराव चिखलीकर म्हणत नाही कुठला गुन्हा करा किंवा कुठलाच आमदार म्हणत नाही, परंतु ज्यावेळेस कुठला होते तेव्हा आज खऱ्या अर्थाने जागण्याच्या अनुषंगाने आज वरच्या फळत आपल्याला संधी भेटली. उद्या आपल्याला बंद करायचंच आहे. बंद झालं म्हणजे काय आरक्षण भेटणार नाही मित्रांनो. बंद झालं म्हणजे काय अन्याय होणार नाही. पण उद्या वनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी आपण सर्वांना आग्रह करायला पाहिजे. त्याबरोबर कार्यक्रम दिले असतील त्यांनी सुरू धरला पाहिजे. आणि जर 2 लाखांची एक समाजाचं आवाहन करतो, जर मुख्यमंत्री त्यांनी जबाबदारी म्हणून देवेंद्र राजीनामा नाही घेतला आम्ही आज नक्कीला जालना त्याचा शासनापत्र कार्यक्रम कसा उघडायचा ते आम्हाला माहिती आहे. करण्यापेक्षा उद्याचं बंद होणारच आहे. 1 दिवस बंद केलं म्हणजे काय मिळणार नाही. अवघड काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस अशोकराव चव्हाण होते त्यांच्या घरावर ठिकाणी आंदोलन केले, मोहनाच्या केले, प्रतापराव चिखलीकरला गेले. आंदोलन करणं आमच्यासाठी नवीन नाही. आंदोलन करणं असं 64 गुन्हा करायला आहे. त्याच पद्धतीने आता जसं काँग्रेसचा पुढचा आला तसं प्रत्येक पक्षाला पुढचा आला पाहिजे, समाज निर्णय झाला पाहिजे. हे सगळे पक्षात होतात. आज काँग्रेसच्या नाव जसे पुढाकार घेतात तसं त्या भरणवडी पुढाकार घ्यावा आणि विरोधी पक्षाची त्याची क्वालिटी वाढा त्याला सांगलं पाहिजे. कोणामध्ये जसं आता 6 दिवस लोकसभेमध्ये आदिशपूर्व कायदा करण्यासाठी त्याच पद्धतीने सर्व काँग्रेसचं भूमिका सांगते चिंतामणी यांनी आदिशपूर्व मराठा आरक्षण या विषयावर करतो मुख्यमंत्री होते त्याचा देखील येतात. त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन 2 दिवसात मराठा समाजाच्या विषयावर आंदोलन अधिवेशन पुरवावं. काय
काल जवळ 400 ते 500 कोण आले मला ऐकण्यात काय मला छत्रपती मिळालं आहे पण तुम्ही निवेदन द्या. सांगायला फक्त एवढंच आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी पोस्ट टाकली तर 5,000 मराठी तेव्हा होता निघणा गॅरंटी आहे. बघा आपण कोणी जर मिळालं मराठी पूर्ण नांदेड पूर्ण तालुके बंद करतील पण म्हणे मोठी गोष्ट नाही. आपण जूनमध्ये आपण विद्यार्थ्यांचा विचार केला आपण बंद करणारच नाही. एक दिवस जरी काही फरक पडत नाही जात होते आता अशी आपण कोण तरी कुठे लागणार